मला सांगा तो अनुभव कसा होता जेव्हा ते सगळे शूटिंग करत होते आणि कोकण म्हटलं ना की शिमगा हा शब्द म्हणजे कोकणातला असो या नसो बरोबर. तरी ते जवळचं वाटतं. सो तो अनुभव कसा होता? खूप छान. पहिल्यापासून आम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी तिथल्या कुठल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याला गालबोट लागता कामा नये, आमच्या गोष्टीमुळे, आमच्या वागण्यामुळे, शूटिंग करताना पण आणि बघताना पण लोकांना ती बॅकड्रॉप आहे. शिमगा किंवा देवखेळ किंवा ती जत्रा किंवा मिरवणूक म्हणा, हे सगळं बॅकड्रॉप आणि पुढे गूढ कथा घडत राहते. त्यामुळे ती गोष्ट दिसताना अशी कलरफुल दिसणार आहे. आणि ज्या पद्धतीने विनायक सरांनी शूट केलंय, ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले लिहिला गेलाय आणि सगळ्यांनी जी कामं केली आहेत इन ऑल, सगळ्यांनी म्हणजे वीणा जामकर आहेत, अरुण नलावडे आहेत, प्राजक्ता, नंतर नारायण जाधव, एकापेक्षा एक कलाकार आहे याच्यामध्ये. त्यामुळे ना तिथे काम करताना आम्हाला थकवा एक तर जाणवायचा नाही, कारण तिथली हवा चांगली, खाणं चांगलं, माणसं चांगली. तर आम्ही सकाळपासून खूप उशिरापर्यंत काम करायचो, पण सगळेजण एक्सायटेड या गोष्टीसाठी होते की प्रत्येकाचे रोल खूप छान होते. त्यामुळे आम्ही काय म्हणतात त्याला, ही प्रोसेस छान पद्धतीने एन्जॉय केली. आणि प्रत्येक तिथला राहणारा माणूस आम्हाला ते समजून सांगायचा की तो मुखवटा असतो, तो कसा जपून वापरायचा असतो, त्याच्या पहिल्या पाया पडावं लागतं, त्याची पूजा करावी लागते, त्याची परमिशन घ्यावी लागते आणि मग आपण पुढची गोष्ट करतो. आणि या कथानकेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छान ठेवली की महाराष्ट्रात श्रद्धेला स्थान आहे, अंधश्रद्धेला नाही. तर हे आम्ही खूप पाळलंय.